जर तुमच्या दस्तऐवजात भेटवस्तू दिल्या असतील तर ते साठेखत आहे. जर ते तुम्ही कर भरल्याचं सिद्ध करत असेल तर ते कुलमुखत्यारपत्र आहे. चला हे सोप्या भाषेत समजून घेऊया. साठेखत म्हणजे देणाऱ्याचे कागदपत्र. हे दान किंवा देणगीचे आदेश होते. उदा राजांनी मंदिरांना जमीन भेटीचे प्रमाणपत्र दिले, पुजाऱ्यांना जमीन वाटपाचे दाखले, ज्यांना बक्षीस द्यायचं त्यांना जमिनीची भेट, कधी कधी कर माफ करण्याच्या स्वरूपातही. काही वेळा खास अधिकारही दिले जातात. उदाहरणार्थ एखाद्या मंदिराला साठेखताद्वारे जमीन मिळणे. कुलमुखत्यारपत्र म्हणजे घेण्यात याचे कागदपत्र. हे एक अधिकृत कर प्रमाणपत्र किंवा पावती होती ज्यात भरलेल्या करांची नोंद असायची. प्रशासक ते पैसे भरल्याचा पुरावा म्हणून देत असतात. उदाहरणार्थ जमीन कर भरल्यानंतर शेतकऱ्याला ते मिळते. थोडक्यात सांगायचं तर साठेखत म्हणजे बक्षीस, देणगी. कुलमुखत्यारपत्र म्हणजे कराची नोंद, पावती. एकातून सवलती दिल्या जातात तर दुसरं महसुलाची नोंद ठेवतं. दोन्ही ऐतिहासिक प्रशासनाचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत. सोपन, स्पष्ट आणि तुम्ही संग्रहालयाच्या फलकांवरही त्यांना ओळखू शकाल.